माझ्या प्रिय मित्रांनो, माझे बायबल आणि माझी तत्वे ह्या विषयावरील आजचा हा 6वा भाग आहे. आणि ह्या भागामध्ये आपण बायबल आणि मूर्तीपूजा ह्या संदर्भात थोडंसं चिंतन करण्याचा प्रयत्न करूया. अनेक वेळेला प्रोटेस्टंट लोक सांगत आहेत आणि ख्रिस्ती लोकांना, कॅथलिक लोकांना चिडवण्याचा प्रयत्न करीत आहेत की हे कॅथलिक लोक मूर्तीपूजा करतात, ते सर्व लोक नरकात जाणार आहेत. आणि अनेक वेळेला काही लोक घरोघरी फिरतात आणि कॅथलिक लोकांना सांगण्याचा प्रयत्न करतात की तुम्ही स्वर्गात जाऊ शकत नाही. माझ्या प्रिय बंधूंना ह्याला एकच कारण की बायबलमध्ये निर्गम पुस्तकाच्या अध्याय 20 मध्ये सुरुवातीला सांगितलेलं आहे की मी तुमचा परमेश्वर आणि माझ्याशिवाय तुम्हाला दुसरा परमेश्वर असू नये, असं परमेश्वराने जेव्हा सांगितलं त्यावेळेला ओवी 4 आणि 5 मध्ये त्याने असंही म्हटलं की तुम्ही कोणत्याही प्रकारची मूर्ती किंवा प्रतीक किंवा चिन्ह तयार करू नयेत आणि त्यांची पूजा करू नये. माझ्या प्रिय बंधनो, प्रोटेस्टंट लोक नेहमी बायबलमध्ये उदाहरण देतात की असं बायबलमध्ये लिहिलेलं आहे. म्हणजे त्यांना वाटतं की देव फक्त बायबलमध्येच बोलतो, बायबलच्या बाहेर बोलत नाही. म्हणजे इतिहासामध्ये देव बोललेलाच नाही का? आज देव बोलत नाही का? किंवा निरनिराळ्या चमत्काराद्वारे देव काही चिन्ह दाखवत नाही का? हा महत्वाचा प्रश्न हे लोक लक्षात घेत नाही. आणि म्हणून मला आज सांगावंसं वाटतं की ते जे सांगत आहेत ते अध्याय 20 ओवी 4 आणि 5 ह्यामध्ये सांगत आहेत. म्हणजे ह्या निर्गम पुस्तकाच्या अध्याय 20 मध्ये सुरुवातीला ओवी 2 आणि 3 ह्यामध्ये जे सांगितलेलं आहे ते मोलाचं आहे आणि त्याला धरून त्याला पुरवणी म्हणून ओवी 4 आणि 5 आहे. परंतु ओवी 2 आणि 3 मध्ये देव जो सांगत आहे की खरोखर मी तुमचं तारण केलेलं आहे, तुम्हाला इजिप्तच्या देशातून मुक्त केलेलं आहे आणि त्यामुळे ह्या जगामध्ये एकमेव परमेश्वर मीच आहे, माझ्याशिवाय तुम्हाला दुसरा देव असू शकत नाही. आता ह्या संदर्भामध्ये माझ्या प्रिय मित्रांनो, की जुन्या करारामध्ये लोक देवाला पाहू शकत नव्हते आणि म्हणून परमेश्वराने त्यांना ही आज्ञा दिलेली आहे. त्या व्यतिरिक्त आपण हे सुद्धा लक्षात घेऊया की अगदी आदामापासून अब्राहमापर्यंत जे हजारो वर्ष लोक होते ते मूर्तीपूजक होते. आणि आपण पाहिलेलं आहे की नोहाच्या काळामध्ये हे सगळे मूर्तीपूजक कसे नष्ट झाले. कारण नोहा हे एकच कुटुंब होतं की जे परमेश्वराच्या विचाराने जगत होते. म्हणून माझ्या प्रिय मित्रांनो, तर आदामापासून नोहापर्यंत किंवा नोहापासून अब्राहमपर्यंत ही जी प्रजा होती ती मूर्तीपूजक होती आणि म्हणून देवाने ही आज्ञा पहिली दिलेली आहे. आणि ही आज्ञा पहिली असणे ह्याविषयी की सभेचा अजिबात वाद नाही. कारण की कॅथलिक ख्रिस्त सभा अगदी येशू ख्रिस्तापासून म्हणजे पहिल्या शतकापासून ते आजपर्यंत आपल्या लोकांना शिकवत आलेली आहे की ही परमेश्वराची पहिली आज्ञा आहे. आणि माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, हे पण आपण लक्षात घेतलं पाहिजे की हे प्रोटेस्टंट लोक जुन्या करारात वावरत आहेत. नव्या करारामध्ये प्रभू येशू ख्रिस्त किंवा साक्षात देव हा प्रभू येशूच्या रूपाने ह्या जगात आलेला आहे. आणि ह्या जगामध्ये परमेश्वराने आपल्याला नवी आज्ञा दिलेली आहे.
म्हणजेच तुम्ही मूर्तीपूजा करू नका किंवा असं नाही, तर संपूर्ण मनाने संपूर्ण हृदयाने तुम्ही देवावर प्रीती करा आणि जशी स्वतःवर तशी शेजाऱ्यावर प्रीती करा. आणि माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, हे रास्त आहे, कारण ह्याला आपण सकारात्मक अशी आज्ञा म्हणतो. हे करू नका, ते करू नका, हे आपल्याला जुन्या करारामध्ये सांगितलेलं आहे. पण आपण नव्या कराराचे लोक आहोत. मग येशू ख्रिस्त आपल्याला संपूर्ण अंतःकरणाने, संपूर्ण हृदयाने, संपूर्ण आत्म्याने आणि संपूर्ण शरीराने प्रेम करायला सांगतो. म्हणजेच मनुष्य सर्वांगाने परमेश्वरावर प्रेम करू शकतो, म्हणजे तो अन्य देवाकडे जाऊ शकत नाही. प्रिय मित्रांनो, आपण ह्या गोष्टीकडे पाहत असताना हे लक्षात घेऊया की अगदी पहिल्या शतकापासून कॅथलिक चर्चने हे बायबल तयार केलं आणि ते बायबल लिहिलं किंवा ते बायबलची पुस्तकं संग्रहित केली, हे सगळं कॅथलिक चर्चने केलेलं आहे. आणि कॅथलिक चर्चने त्याप्रमाणे लोकांना शिकवलेलं आहे. एवढंच नाही, तर कॅथलिक लोकांनी आपण जर लक्षात घेतलं तर त्यांचं कॅटेकिझम ऑफ द कॅथलिक चर्च ज्याला आपण म्हणतो, किंवा ज्याचं मराठी भाषांतर आहे कॅथलिक श्रद्धाचा ग्रंथ, आणि त्याचं भाषांतर मीच केलेलं आहे. मला ठाऊक आहे की आम्ही जीवन दर्शन केंद्रातून अनेक लोकांना शाळेमध्ये, देवळामध्ये लोकांना शिकवत होतो आणि त्यांना सांगत होतो की ह्या देवाच्या आज्ञा आहेत आणि त्या आपण तंतोतंत पाळल्या पाहिजेत. म्हणजे कॅथलिक लोक ही केवळ मूर्तीपूजा करतात, ही गोष्ट चुकीची आहे. आणि आपण लोकांना चुकीचा संदेश देतो. ते गावागावात घरोघरी जाऊन लोकांना चुकीच्या गोष्टी सांगतात आणि फसवतात. मग हे फसवणं नैतिक आहे का? योग्य आहे का? परमेश्वराला धरून आहे का? ह्याकडे त्याने लक्ष देणं आणि मला वाटतं ह्या गोष्टी त्याने लगेच थांबवणं देखील आवश्यक आहे. प्रिय मित्रांनो, प्रभू परमेश्वराने आपल्याला ह्या ज्या नवीन आज्ञा दिलेल्या आहेत, त्या नवीन आज्ञानुसार सुद्धा आपण लक्षात घेतलं पाहिजे की आमचं देवावर प्रेम आहे. आम्ही दर रविवारी देवाला भेटायला जातो, देवाची आज्ञा पाळतो आणि देवाच्या नावाने आम्ही त्याचं बलिदान साजरं करतो. जी उत्कृष्ट प्रार्थना आहे, जी प्रोटेस्टंट लोक करत नाही, ती आमच्यामध्ये आहे आणि आम्हाला त्याचा फार मोठा अभिमान आहे. आणि आमची इच्छा आहे की त्यांनी देखील हे बलिदान साजरं करून त्याचा अर्थ पाहावा. मागच्या आपल्या अध्याय 5 मध्ये आपण त्याविषयी चर्चा केलेली आहे. परंतु माझ्या प्रिय मित्रांनो, ही एक गोष्ट आपण लक्षात ठेवूया की बायबल आपल्याला काही गोष्टी सांगते आहे की परमेश्वराच्या नावाने आपण परमेश्वरावर प्रेम करावं आणि परमेश्वराच्या नावाने अन्य मूर्ती निर्माण करून त्यावरती आपण विश्वास ठेवू नये. कॅथलिक लोक मूर्ती हा देव आहे असं कधीच मानत नाही. आणि ज्या काही मूर्ती आहेत त्या कॅथलिक पंथातील जी कॅथलिक रहस्य आहेत किंवा परमेश्वराचे रहस्य आहेत त्याच आधारावरती आहेत. विशेषतः प्रभू येशू ख्रिस्ताच्या मूर्ती किंवा प्रतीक, पवित्र मरियेच्या मूर्ती किंवा प्रतीक आणि चिन्ह, किंवा आपण सगळ्या संतांची चित्रे पाहतो, तर हे सगळंच आपल्या परमेश्वराला धरून आहे. कोणताही कॅथलिक मनुष्य संताला किंवा माऊलीला परमेश्वर कधी मानत नाही, त्या मूर्तीला कधी मानत नाही. परंतु जर एखादी व्यक्ती आदराने त्या मूर्तीला किंवा त्या चिन्हाला पुष्पहार अर्पण करत असेल किंवा एखादी मेणबत्ती लावून त्या व्यक्तीचा आदर राखून तिच्याद्वारे प्रार्थना करत असेल तर तिथे काही चुकते असं वाटत नाही. कारण ह्या गोष्टी कॅथलिक चर्चमध्ये त्याच्यावर चिंतन झालेलं आहे, त्याच्यावर चर्चा झालेली आहे, त्याच्यावर अनेक परिषदा भरलेल्या आहेत आणि चांगल्यात उत्कृष्ट निर्णय आलेले आहेत. ते पुन्हा सगळ्या लोकांपर्यंत पोहोचवलेले आहेत. आणि म्हणून माझ्या प्रिय मित्रांनो,
की ह्या गोष्टीवरती आपण विश्वास ठेवून चालणार नाही, परंतु प्रॉटेस्टंट लोकांनी मात्र ह्याचा जरूर विचार करावा आणि असे आरोप आपण कॅथलिक लोकांवरती करू नयेत ह्याची दक्षता घ्यावी. हो माझ्या प्रिय मित्रांनो, जसं मी तुम्हाला सांगितलं की आता आपण नवीन करारामध्ये आहोत. परमेश्वर हा माणसाच्या रूपाने ह्या जगात आलेला आहे. प्रभू येशू ख्रिस्तामध्ये आपण त्याला पाहिलेलं आहे. आणि विशेषतः कलसीकरा पत्र अध्याय 1:15 किंवा 2:19 ह्यामध्ये तेव्हा तुम्ही वाचा तेव्हा तुम्हाला कळेल की प्रभू येशू ख्रिस्त ही साक्षात परमेश्वर पित्याची प्रतिकृती आहे. येशूने सुद्धा फिलिप ह्या आपल्या शिष्याला सांगितलं, तुम्ही मला पाहिलं म्हणजे पित्याला पाहिलं. पिता आणि मी एकच आहे. म्हणजे आपण साक्षात परमेश्वर पित्याला, पुत्राला आणि पवित्र आत्म्याला ह्या येशू ख्रिस्तामध्ये पाहिलेला आहे. आणि येशू ख्रिस्त त्या अर्थाने परमेश्वराचं प्रतिरूप आहे. म्हणजे तेच चिन्ह आहे, म्हणजे तीच मूर्ती आहे, म्हणजे तीच आपल्या सर्वांसाठी प्रतीक आहे. म्हणजे जे आपण पाहू शकतो, म्हणजे परमेश्वराला पूर्वी जुन्या काळात पाहू शकत नव्हते. किंबहुना मोशेने पाहिलं असेल किंवा एलियाने पाहिलं असेल, परंतु माझ्या प्रिय मित्रांनो, सर्वसामान्य लोकांना परमेश्वराचं रूप दिसलं नाही हे आपण पाहतो. आणि म्हणून कदाचित परमेश्वराने दिलं असेल का. त्यानंतर की त्या काळामध्ये जे मी तुम्हाला सांगितलं की सगळं यहुदी समाज, छोटासा समाज सोडता संपूर्ण जगामध्ये मूर्तीपूजा लोक करत होते. म्हणून प्रभू परमेश्वराने लोकांना ही आज्ञा दिली असेल. तिसरी गोष्ट की त्या वेळेला जेव्हा इस्रायल लोकांनी लाल समुद्र पार केल्यानंतर ते पुढे चालत असताना जेव्हा मोशे सिनाय पर्वताच्या जवळ आला आणि सगळे लोक सिनाय पर्वताच्या पायथ्याशी बसले होते, तर त्यावेळेला मोशे 40 दिवस आणि 40 रात्र परमेश्वराकडे ह्या सिनाय पर्वतावर गेला. आणि तो त्या ठिकाणी प्रार्थनेमध्ये एवढा मग्न झालेला होता, उपास तापास करत होता. आणि 40 दिवस हा माणूस येत नाही. म्हणून इस्रायल लोकांनी काय केलं की हा मोशे गेला, त्याचा देव गेला, आता आपण परके झालेलो आहोत, म्हणून आपण असं करूया की परमेश्वर आपल्याला लाभावा म्हणून आपण सगळ्यांनी आपल्या गळ्यातलं सोनं नाणं काढून एक आपण मूर्ती तयार करूया. आणि मूर्तीचं वासरू त्याने तयार केलं किंवा वासराची मूर्ती त्याने तयार केली. आणि त्या वासराला जणू काही त्याने परमेश्वराला देव मानलं, म्हणजे त्या वासराला देव मानलं. त्यामुळेच माझ्या प्रियबंधूंनो, परमेश्वर जणू काही मोशेला त्या ठिकाणी सांगतो आहे आणि ती आज्ञा देत आहे. आणि त्यावेळेला मोशे येतो आणि पाहतो आणि रागाने त्या जणू काही ते 2 दगड त्यांच्यावरती आपटतो आणि फोडतो. म्हणजे ती मूर्ती फुटली जाते. अशासाठी की ही मूर्ती पूजा करू नये. आणि तो राग भयंकर पाहिल्यानंतर लोक घाबरले, बिथरले की मोशेला खरोखर राग आलेला आहे. आणि म्हणून माझ्या प्रियबंधूंनो, खरोखर आपण सुद्धा परमेश्वराला विसरलेलो आहोत. म्हणून त्यावेळेला परमेश्वर मोशेने देवाचा शब्द तिथे वाचला आणि त्यावर लोकांना तिथे वासरू कापण्यात आलं आणि वासरूचं रक्त लोकांवर शिंपडलं. आणि लोक तेव्हा म्हणायला लागले की आम्ही सगळे परमेश्वराची आज्ञा पाळणार. हो माझ्या प्रियबंधूंनो, की हा जो प्रकार घडलेला आहे ह्या संदर्भामध्ये ही विशेषतः आज्ञा देवाने दिलेली आहे का हे आपण पाहत नाही. आज माझ्या प्रियबंधूंनो, केवळ आपण नव्या करारातच नाही तर आधुनिक जगामध्ये म्हणजे 3ऱ्या सहस्त्रकामध्ये आपण जगत आहोत. आणि ह्या 3ऱ्या सहस्त्रकामध्ये जेव्हा संपूर्ण समाज आज सुशिक्षित आहे, संपूर्ण समाजामध्ये आज मीडियाद्वारे
काही गोष्टी दाखवलेल्या आहेत. आणि विशेषतः कॅथलिक समाजामध्ये लोक चिंतन करतात, मेडिटेशन करतात, लोक प्रार्थना करतात, बायबल वाचतात. मग हे लोक मूर्तीपूजक कसे असणार? म्हणून माझ्या प्रिय मित्रांनो, आज मला सांगावंसं वाटतं की जसा प्रभू येशू ख्रिस्त ह्या जगामध्ये आला, तसंच प्रभू येशू ख्रिस्ताचा जेव्हा बाप्तिस्मा झाला त्यावेळेला पवित्र आत्मा येशूवर कबुतराच्या रूपाने उतरला. मग पवित्र आत्मा देखील कबुतराच्या रूपाने उतरला आणि हे लोकांनी पाहिलं. आणि माझ्या प्रिय बंधू भगिनो, ती सुद्धा मग एक प्रतीक नाही का, एक मूर्ती नाही का, किंवा एक चिन्ह नाही का? मग लोकांनी जर अशा प्रकारे कबुतराचं एक प्रतीक तयार केलं, पांढरं शुभ्र, तर त्याला आपण मूर्ती म्हणणार आणि केवळ त्याची मूर्तीची पूजा होते? नाही, की पवित्र आत्म्याची आठवण होते, पवित्र आत्म्याची प्रेरणा मिळते. लोक प्रार्थना करू लागतात पवित्र आत्म्याला आणि त्यामुळे हजारो लोक अशा ह्या चिन्हाद्वारे पवित्र आत्म्याकडे वळतात. ज्या वेळेला हा पवित्र आत्मा शिष्यावर उतरला त्यावेळेला आपण पाहतो, विशेषतः पहिली गोष्ट आपण प्रभू येशू ख्रिस्ताचा बाप्तिस्मा, की जो आपल्याला मत्तई 3 मध्ये आपल्याला पाहायला मिळतो. आणि विशेषतः 3:16 मध्ये जर आपण ते वाचलं तर आपल्याला लक्षात येईलच. परंतु प्रभू येशू ख्रिस्ता पवित्र आत्मा जेव्हा शिष्यावर उतरला, ते देखील आपण प्रेषितांची कृत्ये ह्या अध्यायामध्ये, अध्याय 1 ते 4, अध्याय 2 1 ते 4 ह्या भागात आपण पाहतो की अग्नीच्या जिव्हा, म्हणजेच अग्नीच्या जीवासारखा पवित्र आत्मा आहे असं आपल्याला म्हणता येणार नाही. पवित्र आत्मा हा खूप मोठा आहे, खूप देव आहे, प्रचंड आहे, व्यापक आहे आणि सर्व समर्थ आहे. आणि म्हणून माझ्या प्रिय बंधूंनो, पण त्या अग्नीच्या जिव्हाचं एक चित्र आपण काढल्यानंतर आपल्याला प्रेरणा मिळते की हे पवित्र आत्म्या माझ्यावर देखील हा आत्मा येऊ दे आणि मला ती प्रेरणा मिळू दे. हो माझ्या प्रिय मित्रांनो, हे जसं आपण पाहतो तसं म्हणजे सांगायचा उद्देशच आहे की जरी मूर्त्या बनवणं हे योग्य की अयोग्य हा प्रश्न वेगळाच, परंतु परमेश्वर काय सांगायचं आहे की तुम्हाला दुसरा देव नसावा. आणि म्हणून त्या समाजामध्ये जे देव करत होते आणि देव नेत होते, देवाची पूजा करत होते, आज सुद्धा आपण पाहतो की एखादा मनुष्य साधा झाडाची, तुळशी झाडाची सुद्धा पूजा करतो, समुद्राची पूजा करतात, चंद्राची पूजा करतात, सूर्याची पूजा करतात. म्हणजे तसं ते देव त्यांना मानतात. तसं कॅथलिक चर्चमध्ये इतर गोष्टीला देव मानत नाही. म्हणून माझ्या प्रिय मित्रांनो, केवळ एखादी गाय किंवा बैल देव होते असं नाही. आम्हाला ठाऊक आहे की परमेश्वर हे 3 जण आणि एकच व्यक्ती म्हणून आपण पाहतो आणि त्यावर आमची श्रद्धा आहे. आणि विशेषतः मला असं सांगावंसं वाटतं की ज्या वेळेला कॅथलिक चर्चने, कॅथलिझम होतं, कॅथलिक चर्च हे जेव्हा स्थापन केलं त्यावेळेला त्याच्यामध्ये सुद्धा काही पॉईंट्स आहेत. मग त्या ठिकाणी जो परिच्छेद आहेत 2114 ह्या परिच्छेदामध्ये तिथे दाखवलेलं आहे की कॅथलिक लोक मूर्तीपूजा कोणी करू नये आणि मूर्तीपूजेपासून सर्वांनी दूर असावे. मात्र ह्या ज्या मूर्ती आहेत, ह्या ज्या प्रतीका आहेत किंवा जे चिन्ह आहेत, ही सगळी चिन्ह आपल्याला धार्मिक कार्यासाठी उपयोगी पडत असेल, धर्म शिक्षणासाठी त्याचा उपयोग होत असेल आणि त्याद्वारे लोकांना प्रार्थना करण्यास प्रेरणा मिळत असेल, देवाच्या अधिक जवळ जाण्यासाठी मदत होत असेल, तर आपण त्याचा उपयोग ह्या धार्मिक कार्यासाठी करू शकतो. आणि माझ्या प्रिय बंधूंनो, अगदी जुन्या करारामध्ये सुद्धा आपल्याला सांगितलेलं आहे की परमेश्वराने मोशेला सांगितलेलं होतं
विशेषतः तुम्ही निर्गम अध्याय 25 पहा की त्यावेळेला परमेश्वराने मोशेला उदाहरणार्थ कराराचा कोश तयार करायला सांगितलं आणि त्या कराराच्या कोशावरती आपले जी देवदूत आहे त्या देवदूताच्या मूर्ती कोरीपणे करण्यास सांगितलेले होते. तर त्याच्यावर कोरी मूर्ती त्याने तयार केल्या देवदूताच्या. पुढे आपण पाहू शकतो की ज्या वेळेला दाविदाने सुद्धा शलमोन राजाला सांगितलं की तू ज्याला आपण मर्सी सीट म्हणतो किंवा दयेचं आसन, तर दयेचं आसन तयार करताना त्या आसनाभोवती त्याने देवदूताच्या मूर्ती काढून मोठ्या पंखाने ते दाखव, म्हणजे ते सीट मर्सी सीट त्यावर झाकलं जावं. आणि माझ्या प्रिय बंधूंनो, हे देखील आपल्याला बायबलमध्ये आपण पाहतो की विशेषतः इतिहासाचे पुस्तक आहे पहिलं इतिहास, आणि त्या पहिल्या इतिहासामध्ये अध्याय 28, 18 आणि 19 ही ज्या ओवी आहे, तर त्या ओवीमध्ये सुद्धा आपल्याला सांगण्यात आलेलं आहे की परमेश्वर हा माणसाला अशा प्रकारचे कोरी गोष्टी करायला सांगतो. आणि तिथे सुद्धा मग झाडाच्या किंवा काही पानाच्या किंवा फुलांच्या अशी चित्र दाखवलेली आहेत अशासाठी की परमेश्वराचं वैभव त्या ठिकाणी प्रकट व्हावं आणि लोकांना ते दिसावं. माझ्या प्रिय मित्रांनो, आपल्यामध्ये एक गोष्ट ही लक्षात येईल की प्रभू परमेश्वराने विशेषतः यहेजकेलच्या पुस्तकामध्ये अध्याय 41, 17, 18 मध्ये आपल्याला सांगण्यात आलेलं आहे की परमेश्वराच्या नावाने मंदिर जेव्हा आपण बांधतो तेव्हा त्या मंदिराच्या भिंतीवरती काही कोरी गोष्टी असाव्यात. आणि त्या काळच्या माझ्या प्रिय मित्रांनो, ह्याचा कराराचा कोश किंवा द सीट, ज्याला आपण दयेचं आसन म्हणतो, तर त्यावरती सोन्याच्या कोरी मूर्त्या काढण्यात आलेल्या होत्या, म्हणजे ते वैभव दाखवण्यासाठी. म्हणून आज सुद्धा आपण कॅथलिक चर्चमध्ये आम्ही जेव्हा वेदी बांधतो किंवा चर्च बांधतो, त्या चर्चमध्ये सुद्धा जो काही देखावा असतो किंवा जे काही चित्रण केलं जातं, ज्याला आर्किटेक्ट आपण म्हणतो, ते परमेश्वराचं स्वर्गराजाचं वैभव दाखवण्याचा प्रयत्न करतात. म्हणजे लोकांना कळावं की खरोखर देवाचं वैभव किती महान आहे. आणि म्हणून माझ्या प्रिय मित्रांनो, आपण चुकीचे अर्थ घ्यावेत आणि ते लोकांना शिकवावेत आणि त्यांनी जाऊन कॅथलिक लोकांवरती आरोप करावेत, हे योग्य नाही. ह्यावरती देखील त्यांनी जरूर विचार करावा. आणि मला वाटतं की ह्या बाबतीमध्ये प्रभू परमेश्वर देखील त्यांना चांगली सुबुद्धी द्यावी असं आम्हालाही वाटतं. माझ्या प्रिय बंधूंनो, एक महत्वाची गोष्ट आपल्यात लक्षात आली असेल की जुन्या करारामध्ये जेव्हा यहुदी लोक कुरकुर करत होते, मोशेला आणि देवाला काही शिवीगाळी करत होते, आणि त्यावेळेला त्या अरण्यामध्ये साप आले आणि ते साप लोकांना चावू लागले. आणि त्यावेळेला त्याने मोशेला विनंती केली की आम्हावर दया कर आणि देवाला सांग हे सगळे साप निघून जाऊ दे. आणि त्यावेळेला माझ्या प्रिय मित्रांनो, गणना ह्या पुस्तकामध्ये आपल्याला सांगण्यात आलेलं आहे, विशेषतः अध्याय 21 मध्ये 8, 9 या ओवीमध्ये आपल्याला आपण पाहतो किंवा वाचतो की मोशेने देवाकडे प्रार्थना केली आणि ते साप नंतर निघून गेले. परंतु देवाने मोशेला सांगितलं की तू एक पितळेचा साप तयार करून एका खांबावर लाव आणि जे इस्रायल लोक त्या खांबाकडे पाहतील त्यांचं तारण होईल. मग ही एक मूर्ती नाही का? म्हणजे परमेश्वराने मूर्ती करायला बंदी केलेली आहे असं आपण म्हणू शकत नाही. आणि माझ्या प्रिय बंधूंनो, शलमोन राजाने सुद्धा त्याचं मंदिर उभारताना ह्या गोष्टीवर विचार केलेला आहे, पण त्याला दाखवायचं आहे की परमेश्वराचं वैभव किती महान आहे. आणि म्हणून
एक राजे ह्या पुस्तकात सुद्धा अध्याय 6:29 मध्ये आपल्याला दिसून येईल की षण्मुख राजाने देखील त्या मंदिराच्या भिंतीवरती कोरी कामं केलेली आहेत अशासाठी की परमेश्वराची आठवण लोकांना व्हावी आणि परमेश्वराचं वैभव पाहिल्यानंतर या जगातलं जे जीवन आहे ते क्षुल्लक आहे. आपण देवाच्या वैभवाकडे पाहिलं पाहिजे आणि त्याप्रमाणे जीवन जगलं पाहिजे म्हणजे आपल्याला एक दिवस स्वर्गामध्ये विराजमान होता येईल. हो माझ्या प्रिय मित्रांनो, जेव्हा आपण परमेश्वराच्या कार्यासाठी ह्या गोष्टी वापरतो, आज सुद्धा माझ्या प्रिय मित्रांनो, दिस इज द वर्ल्ड ऑफ मीडिया, म्हणजे प्रसार माध्यमाचं हे जग आहे आणि ह्या जगामध्ये आपण अनेक प्रकारची प्रसार माध्यमं पाहतो की त्याकडे लोक ओढले जातात. आणि म्हणून माझ्या प्रिय मित्रांनो, धार्मिक गोष्टीसाठी अशा ह्या वस्तूंचा वापर करणे चुकीचं नाही असं एक राजे 6 किंवा 6:29 ते 32 किंवा 8:6 सुद्धा आपल्याला सांगण्यात आलेलं आहे की ह्या गोष्टींचा वापर केला जावा. त्या गोष्टीला देव मानू नये, परंतु हे देवाचं ऐश्वर आपल्याला दाखवतात, वैभव दाखवतात. म्हणून ह्या गोष्टीला आपण महत्त्व देणं आवश्यक आहे. माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, कदाचित नव्या काळात सुद्धा आपल्याला दिसून येईल की ज्या वेळेला प्रभू येशू ख्रिस्ताचा जन्म झाला त्यावेळेला मागील लोक आले आणि त्यांनी येशू ख्रिस्ताचं दर्शन घेतलं आणि त्याला नमन केलं. म्हणजे नमन करणं म्हणजेच त्यांनी प्रार्थना केली, पूजा केली, परंतु आदराने माना झुकवल्या. मग त्यावेळेला आपल्याला समजेल की माना झुकवाव्यात की झुकवू नयेत ह्यावर आपण विचार करण्याची गरज आहे की केवळ ती एक वस्तू आहे की एक मूर्ती आहे. परंतु समाजामध्ये माझ्या प्रिय मित्रांनो की एखाद्या गोष्टीला मान देण्यासाठी, उदाहरणार्थ जसं आपण पाहिलेलं आहे की जपानमध्ये प्रत्येक मनुष्य एखाद्या माणसाशी बोलताना अगोदर सन्मानाने मान खाली घालतो, म्हणजे तो आदर लागतो. एखादा मनुष्य जर पोप महाशयाकडे गेला तर हात जोडून नमस्कार करतो का, तो आदर बाळगतो. किंवा माझ्या प्रिय मित्रांनो, आपण पाहतो की जेव्हा एखादा कॅथलिक मनुष्य माऊलीच्या समोर गुडघे टेकतो, त्या आदराने गुडघे टेकतो की मी लहान आहे, मी पापी आहे आणि तू ग्रेट महान आहेस म्हणून मी तुझ्या समोर माना झुकवतो. म्हणून माझ्या प्रिय मित्रांनो की माना झुकवणे हे जरी आपल्याला चुकीचं असं सांगितलेलं असेल, उदाहरणार्थ अनुवाद अध्याय 5:9 सांगितलं असेल, तर तरी सुद्धा त्याचा अर्थ आपण कसा घ्यावा की ती पूजा आपण करत नाही पण आदरार्थी, म्हणजे दैवी व्यक्ती आहे, दैवी व्यक्तीपुढे आपण माना झुकवले पाहिजे. उदाहरणार्थ जेव्हा संत पाहतो की संत किती महान आणि मी एक पापी मनुष्य म्हणून संतांच्या समोर मी हात जोडले तर ते चुकीचं होत नाही. उदाहरणार्थ मराठीमध्ये एक काव्य पद आहे, तेथे कर माझे जुळती, म्हणजे माझे हात तिथे जुळले जातात कुणासमोर. उदाहरणार्थ अनेक लोक सुद्धा आपल्या भारतीय समाजामध्ये आपण पाहतो की आई वडिलांचा आशीर्वाद घेण्यासाठी पती पत्नी त्यांच्या समोर माना झुकवतात किंवा त्यांच्या पायाला स्पर्श करतात, आदराने त्यांची पूजा करतात असं नाही किंवा त्यांना देव मानतात असं नाही. तर माझ्या प्रिय बंधूंनो की आपल्या समाजामध्ये काही रीतीभाती आहेत, काही चिन्ह आहेत, काही प्रतीकं आहेत की त्या प्रतीकांचा उपयोग आपण आदर आणि सन्मानासाठी करीत असतो. म्हणून ह्या गोष्टीसाठी सुद्धा आपण विचार करा की परमेश्वराने आपल्याला या धार्मिक कार्यासाठी वापर करण्यासाठी ज्या गोष्टी दिलेल्या आहेत त्याचा आपण जरूर वापर करावा. कारण उदाहरणार्थ निर्गम ह्या पुस्तकामध्ये अध्याय 25 10 ते 12 ह्या ओवीमध्ये सुद्धा आपल्याला सांगण्यात आलेलं आहे की ही जी प्रतीकं आहेत
त्या प्रतीकाचा उपयोग जर माणसाला जागृत करण्यासाठी, माणसांना प्रेरणा देण्यासाठी, माणसांना देवाकडे नेण्यासाठी किंवा प्रार्थनामय बनवण्यासाठी जर मदत करीत असेल तर त्यांचा वापर आपण जरूर करावा. म्हणून माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, आज अनेक गोष्टी आपण पाहण्याचा प्रयत्न केलेला आहे, परंतु एक गोष्ट ठीक आहे की माणसाने फक्त परमेश्वर जगामध्ये एकच आहे आणि त्या एकच देवाची पूजा करावी आणि संपूर्ण मनाने, संपूर्ण हृदयाने त्या देवावर प्रेम करावे, म्हणजे त्याला दुसरं नाही नसावं. जसं पत्नीला एकच पती किंवा एकाच पतीला एकच पत्नी आणि दुसरा पती पत्नी नसावा, त्याप्रमाणे आपल्या सर्वांना देखील एकच परमेश्वर, आपण देखील त्या परमेश्वराशी कराराने बांधले गेलेलो आहोत, एकजीव झालेलो आहोत आणि तो त्या कराराचं चिन्ह म्हणजे त्या देवाला आपण कधीही सोडू शकत नाही. म्हणून माझ्या प्रियबंधूंनो, बाप्तिस्म्याद्वारे, दृढीकरणाद्वारे किंवा पवित्र ख्रिस्तशरीर संस्काराद्वारे आपण त्या ख्रिस्ताची एवढी एकरूप झालेलो असतो की केवळ तोच एकमेव परमेश्वर आहे. म्हणून आपण दुसऱ्या देवाकडे किंवा दुसऱ्या मूर्तीकडे आपण जाऊन पूजा अर्चा करू शकत नाही. हे कॅथलिक लोकांनी मान्य केलेलं आहे आणि आजपर्यंत करत आहेत, उद्यापर्यंत देखील ते करतील, ह्याविषयी वाद नाही. आणि माझ्या प्रिय मित्रांनो, आपण आपलं जे कार्य आहे ते अगदी पूर्ण पवित्र अंतःकरणाने केलं तर लोकांनी किती आरोप केले, कारण येशू ख्रिस्तावर देखील खूप आरोप झालेले होते. म्हणून आपण ते सांगतात म्हणून त्यांचं ऐकून जर काही लोक प्रोटेस्टंट पंथाकडे वळत असतील तर ते मूर्ख आहेत आणि म्हणून त्यांना त्यांची चूक समजून घ्यावी आणि त्यांना परत आपल्या मायदेशी किंवा आपल्या घरी परत आणावं की आपण कॅथलिक आहोत, कॅथलिक चर्चशी आपण संलग्न आहोत. मग त्या कॅथलिक चर्चला आपण सोडू शकत नाही, कारण शेवटी येशू ख्रिस्त सांगतो एकच कळप आणि एकच मेंढपाळ.